भोंदू अशोक खरात याचे निकटवर्ती असलेले जितेंद्र शेळके यांचं आज अपघातामध्ये निधन झालंय। मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आपल्यासोबत आहेत। अपघात झालाय परंतु तो घातपात असल्याचा संशय व्यक्त होतोय। सदरचा हा अपघातच आहे। ह्या विषयाच्या बाबतीमध्ये घातपात असण्याचं काही कारण नाहीये। सरकार स्वतः सुमोटो खरातची चौकशी करत आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सदरचं प्रकरण जे आहे हे उघडकीस आणलेलं आहे आणि कसोशीने आपण बघितलेलं असेल की गेली महिनाभर पूर्णतः त्याच्या प्रॉपर्टीचा तपास घेतला जातोय। त्यांना ईडीच्या माध्यमातून सील केलं जातंय आणि सर्व परीने तपास शासन अतिशय कडक पद्धतीने करत आहे। परंतु महिलांवरती अन्याय अत्याचार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाल्या, मला दुर्दैवी असं वाटतं की ज्यांचं दुःखद निधन झालेलं आहे, अपघात झालाय, त्यांना मी आदरांजली व्यक्त करते, कारण अजून ईडीच्या माध्यमातून त्याची चौकशी देखील झालेली नव्हती। पण अशा प्रकरणांना जिथं महिला पीडित आहे त्या प्रकरणांना राजकीय वळण देणं, मला असं वाटतं की हे मला अधिक गंभीर वाटतं। कारण सरकार खूप संवेदनशील आहे। मग तो खरात असेल, एरंडे असेल की आपण बघितलं असेल टीसीएसचं प्रकरण असेल, हे तिन्ही प्रकरणांमध्ये सुमोटो गृह खात्याने, राज्याच्या मुख्यमंत्र्याने सदर विषयामध्ये तपास केलेला आहे आणि मग ह्या विषयामध्ये अशा पद्धतीने वळण देणं की हा घातपात आहे, हे कुठेतरी चुकीचं आहे। कोण करते राजकारण? आज ज्यांनी कोणी मागणी केली असेल, ही घातपाताची शंका वाटतेय, ह्या मागण्या चुकीच्या आहेत। म्हणजे तृप्ती देसाईंनी सांगितलेलं आहे, अजून काही लोक महिला त्याच्यावरती बोलतायत आणि महिलांनीच अशा पद्धतीने मला असं वाटतंय की वक्तव्य करणं, आणि फक्त एवढं म्हणावं की पोलिसांनी याचाही देखील तपास करावा। पण त्याला राजकीय वळण गेल्या अनेक दिवसांपासून असं कोणीतरी राजकीय व्यक्ती त्याच्यात अडकलेली आहे आणि त्याला वाचवण्यासाठी असं काही चालू आहे। तर देवाभाऊंच्या राज्यामध्ये कुठलाही राजकीय व्यक्ती, तो किती मोठा असू द्या, ह्या प्रकरणामध्ये जर ते अडकलेले असतील, बलात्काराच्या घटनांशी जर त्यांचा कुठं संबंध आला असेल, त्यांचा त्या विषयामध्ये कुठंतरी मदत झाली असेल, तर मी तुम्हाला सांगते, देवाभाऊ अशा कुठल्याच लोकांना सोडणार नाही। हे खरा त्यांचे निकटवर्तीय होते, त्यांच्या शिवनिका संस्थानवर उपाध्यक्ष म्हणून पण राहिलेले आहेत, म्हणून हा घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय। एकीकडे त्याची पोलीस कोठडीमध्ये तपासणी चालू आहे सध्या। त्यांच्या संस्थेवरच्या व्यक्तीचा घातपात का व्हावा बरं? पोलिसांना तर तपासासाठी हे सगळे व्यक्ती पाहिजे आहेत, मग कोण घातपात करणार आहे? त्यामुळे हे अशा पद्धतीच्या शंका कुठंतरी उपस्थित करून त्याला कुठंतरी एक वेगळं वळण देणं, हे मला उचित वाटत नाहीये। माझ्या दृष्टिकोनातून खरातने अनेक महिलांना फसवलं, त्यांना त्याच्या जाळ्यात ओढलं आणि त्याच्यावरती अत्याचार केलेला आहे। त्यामुळे तातडीने त्याच्यावरची इन्क्वायरी पूर्ण होऊन त्याला फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅकवरती हा गुन्हा चालवून त्याला व्हायला पाहिजे, हे माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे। या आहेत आमदार देवयानी फरांदे। त्यांचं म्हणणं आहे की हा घातपात नसल्याचा संशय यांच्याकडनं व्यक्त केला जातोय। हा कुठल्याही स्वरूपाचा घातपात नाहीये, अपघात आहे आणि जर यामध्ये काही काळबेरा असेल तर सरकारकडून त्याची चौकशी पूर्णपणे केली जाईल। मात्र महिलांवर अत्याचार झालेले आहेत, त्या महिलांवर झालेल्या अत्याचाराचं कोणीही राजकारण करू नये असं आवाहन देखील त्या करतायत। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.